स्वप्नील दादा यांच्या दावणीला आहे आणि यांच्या दावणीला गुरु आणि पाखऱ्या दोन ओळ तर आहेत. पण तुम्ही जेवढे ओळ मालक बघितले त्यांच्या घरी गायी वगैरे खूप कमी असतात. तर ह्या मालकांच्या घरी गायी आहेत. तर आपण ह्यांच्याबद्दल माहिती आणि यांच्या गायींबद्दल माहिती घेऊया. दादा तुमचा परिचय द्या आणि तुमच्या गायींबद्दल माहिती सांगा. नमस्कार, माझं नाव स्वप्नील दोडमणी. तर ही आपली सगळ्यात पहिली गाय आहे की आपल्या शेडवरची सगळ्यात पहिली गाय आहे ही. आता तर सध्या तसं म्हटलं तर आपल्या ओळू पाळायच्या अगोदर की 20 का 25 गाय होत्या आमच्या देशी खिलार गाय. आणि सध्या म्हणजे बैलाला मागे साऱ्या असल्या गायी होत्या आपल्या. पण सगळ्या ते गायी आता काही अडचणीमुळे काढलोय आम्ही. आणि आता सध्या म्हणजे ही एक गाय आपल्या गावातनच घेतलेली आहे. ही गाय कोसा खिलार मध्ये येते. आणि ही गाय पसंत करायचं कारण म्हणजे आपला जो सोन्या आहे आता सध्या म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकात सगळ्यात जास्त चर्चेचा बैल आहे. त्या बैलाकडनं भरवलेली. मग ह्याची एक कालवड पडलेली आपल्या गावातलीच गाय आहे. ह्याची एक कालवड पडलेली, ती कालवड आपल्या दादांना आवडली. कालवड आवडल्यावर ही गाय वासरं द्यायला खूप चांगली होती. म्हणून दादानी मागं पुढे न बघता ही 55,000ला गाय खरेदी केली. तेव्हापासून दीड वर्ष झाले ही गाय आपल्या दावणीला आहे. त्यानंतर ही तिक्कुणीतनं घेतलेली गाय आहे. ही सध्या वेलेली आहे. जरा तिला इकडे फिरवा. ही सध्या वेल्या 2 महिन्याचं वासरू आहे याचं. आणि गाई आता सध्या आपल्या गुरुकडनं भरवल्या. एक 20 दिवस झाले गुरुकडनं भरवून. ही नंतर ही तिक्कुणीतनं घेतलेली गाय आहे आणि ही मूळ सिद्धापूर लाईनची गाय आहे. वासरं पण याची जबरदस्त आहेत. आणि ह्याचं पहिलं म्हणजे आपल्या यायच्या अगोदर हिचं एक पहिलं वासरू होतं ते 3 लाखाला का कितीला विकलेलं. असं दादा माहिती पडल्यावर या गायीवर इंटरेस्ट दाखवून ही गाय 75,000ला खरेदी केली होती दादांनी. तेव्हापासून एक 9 ते 10 महिने झाले ही गाय आपल्यात आहे. शेड मधल्या जाणार बद्दल आपल्याला माहिती सांगा. हे तुम्हाला म्हटलो ते हे वासरू बघा 2 महिन्याचं वासरू आहे. हे आपल्या ते तिक्कुणीतनं घेतलेल्या गाईचं वासरू आहे. हे आपल्या गुरुची पैदास आहे. हे घेऊन 1 महिना झालं. उठवाय करा उठ मित्रांनो, गुरुचं वासर आणि कलर वगैरे बघू शकता. बैलाला कोसा कलर आला आणि धरू देत नाही थोडं. वासरू पूर्ण करंट बाज आहे. हे एकदम गरम आहे. एकट्या दोघाला धरू देत नाही वासरू. सध्या तर हे 9 महिन्याचं आहे. आणि त्यानंतर आपलं हित एक आहे 2 दाती वासरू. आता सध्या जस्ट दात लावलाय तो. 1 महिना झाला दात लावून. हा पण ह्याची व्यसन बदली केल्यामुळे हा थोडा धरू देत नाही. हा आता दुसरा आहे. आणि म्हणजे दुसऱ्यातच म्हणजे ह्याला का ठेवलंय म्हणजे दादांचे एक हौस की हा जातीवंत आहे. याची वासरं पण जातीवंत पडतील. याचं तोंडाची नळी त्याने बघू शकताय, नाकाडी त्याने किती छान आहे याची. आणि याचा बांधा बघू शकताय की किती अगदी मोठा बैलाचा देखील असा बांधा नसेल एवढा छान बांधा आहे याचा. म्हणून दादाने याच्यात इंटरेस्ट दाखवला आणि ह्याला आपल्या दावणीला ठेवलंय. त्यानंतर बैलाचं वगैरे हा काय माहितीये का? हा आपल्या सोन्या बैलाचाच आहे. उमराणीच्या सोन्याचा. हा सोन्या बैलाचाच आहे. त्यानंतर ही जी गाय दिसत्या ही गाय म्हणजे आता आणून 4 दिवस झालं. त्या गायीला कशाला आणलंय म्हटलं तर आपल्याकडे एक गाय होती मोठी गाय होती. मग ते काय झालं, गायी आपल्या सोन्याकडनं गाभण होती आणि गाय वेल्यावर 2-3 तासात असं तिनं एक्सपायर झाली. गाय एक्सपायर झाल्यावर त्या वासराला दूध कसं पाजायचं म्हणून आमच्या दादाचे मित्र आहेत नांदरेतले. मग त्यांनी गाय मालकांनी काय केलीत की आपल्या दावणीला समजून त्यांनी ती गाय आपल्यापाशी सोडली. तर त्यांचा पण मी आभार मानतो की गाय आम्हाला असे कोण देत नसतं की ही गाय 55,000ला मागितलेली तरी पण त्यांनी दिली नव्हती. पण आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी गाय आपल्याकडे पाठवली. त्या गायीसोबत एक कालवड पण आहे. ही कालवड सध्या कालवड आहे का? हा, ही कालवड त्या गायीची आहे. त्यानंतर हे एक्सपायर झाले त्याचं वासर आहे. हे आपल्या सोन्याचं वासर आहे. आणि ही कालवड कुठल्या बैलाची? तेवढं काय आपण त्यांच्याकडनं हे केलं नाही की कालवड पण एवढी गरम आहे आणि देखणे आहे आणि कान ते बघू शकताय त्याचं तुम्ही. सध्या म्हणजे महिन्याच्या आतलीच कालवड आहे असं वाटतंय मला. मित्रांनो, हे खिल्लार संगोपन आहे. स्वप्नील दादांच्या दावणीची जनावर आहेत सगळी, तुम्ही बघू शकताय. हा उमराणी सोन्याचा कोंड आहे. आणि ही त्यांनी खास दुधासाठी गाय आणली. त्यांच्याकडची गाय एक्सपायर झाल्यानंतर त्या वासराला दूध पाजण्यासाठी त्यांच्या मित्रांनी दिलेले आहे. आणि हा जो चर्चेत आहे सध्या गुरु, त्याचं हे वासरू आहे. त्याला जर उभा करता. थांबत नाही. कलर वगैरे बघा, तोंड वगैरे तसंच लांब तोंड आले आणि मापाला वगैरे तसंच आहे. थोडं
आणि ह्या त्यांच्या 2 गायी आहेत. तर आपल्याला त्यांनी छान प्रकारे माहिती दिली आणि मुलाखत दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.